विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। इंदापूर तालुक्यातील कळस अकोले परिसरात नेचर दूध डेअरी भागात दिवसाढवळे अवैध मुरुम उत्खनन, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांना छुपा पाठिंबा। इंदापूर तालुक्यातील कळस व अकोले परिसरातील हायवा ट्रक चालक मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने मुरुमाची वाहतूक करीत आहेत। याकडे मात्र संबंधित प्रशासन डोळे झाक करीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे। प्रशासनाची डोळे झाक कळस परिसरात व अकोले गावालगत नियमबाह्य मुरुमाचे उत्खनन होत आहे। रॉयल्टी न भरताच मुरुम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे। याच्या पाठीमागे काय गौड बंगाल आहे याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही। कळस व अकोले परिसरात शेतकरी, जेसीबी मालक व हायवा टिप्पर चालक मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने मुरुमाची वाहतूक करीत आहेत। याकडे मात्र संबंधित प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे। संबंधित व्यावसायिकांनी खनिकर्म व तालुका प्रशासनाची डोळेझाक करत बेकायदेशीररित्या केलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही। प्रशासनातील संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्यात व्यस्त आहेत। परिणामी दिवसाढवळ्या बेधडकपणे मुरुमाची वाहतूक होत असून स्थानिक जबाबदार महसूल प्रशासनाने डोळे झाक केली आहे। महसूल विभागाचे पथक पाठवून परिसरात होत असलेल्या मुरुम तस्करीवर कारवाई करण्यात येईल का? तहसीलदार, सर्कल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा। पत्रकारांचे फोन उचलले जात नाहीत तर मुरुम उत्खनन करणाऱ्या जेसीबी मालक, हायवा मालक व इतरांचे फोन 10 सेकंदात उचलले जातात। विश्व 24 न्यूज साठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। विश्व 24 न्यूज चॅनलला अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बघू शकताय या ठिकाणी अवैध मुरुम उत्खनन चालू आहे। रुद्र अर्थ म्युवर्स MH45A L4316 हा जेसीबी आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता MH12 QG 1500 आणि पुढे एक गाडी आहे। त्या गाडीचा पण नंबर आपण दाखवू शकता। त्या गाडीचा जो नंबर आहे तो MH12 QW 3300। अशा 2 गाड्या या ठिकाणी अवैध मुरुम उत्खनन करत आहेत। आणि माझ्या एकदम बाजूला बघू शकता या ठिकाणी फॉरेस्ट हद्द आहे। एकदम फॉरेस्ट हद्दीच्या मधून फॉरेस्टची परवानगी न घेता किंवा रॉयल्टी न भरता किंवा कसल्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता या ठिकाणी मुरुम उत्खनन चोरून केला जातोय। अशाच आणखी यांच्या 2-3 गाड्या इथून भरून गेलेल्या आहेत, त्याही आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु सध्याला तरी आपण बघू शकता या ठिकाणी आपण त्यांच्या ड्रायव्हरशी संपर्क साधला, त्यांच्याशी बातचीत केली। त्या ड्रायव्हरने स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्याकडे कसल्याही प्रकारची रॉयल्टी किंवा कसल्याही प्रकारची परवानगी नाहीये। आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, परंतु ही जी बाजू आपण बघू शकताय हे फॉरेस्ट आहे, वन खातं आहे। या वन खात्यातून कसल्याही प्रकारची अवैध वाहतूक या ठिकाणी केली जाऊ शकत नाही। परंतु या ठिकाणी शासनाचे सर्व नियम जे आहेत ते धाब्यावर ठेवून या ठिकाणी मुरुम तोडचा हा प्रयत्न या ठिकाणी आपण बघू शकताय। तुम्ही दोघं पण ड्रायव्हर होते बरोबर आहे? काय त्याची रॉयल्टी भरली का? रॉयल्टी भरली तुम्ही त्या गाडीवरचे ड्रायव्हर आहेत, रॉयल्टी भरली का ती? तुम्हालाच बोलतो सर। नाही, तुम्ही ड्रायव्हर आहे ना, तुम्ही ड्रायव्हर आहात। तुम्ही इथून या ठिकाणी मुरुम उत्खनन करताय तेही फॉरेस्ट हद्दीतून आणि कसल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता किंवा शासनाची परवानगी न घेता तुम्ही ही एक प्रकारची चोरी करताय। बघू शकता आपण या ठिकाणी कसल्याही प्रकारची उत्तर न देता या ठिकाणाहून हे ड्रायव्हर हे कोण आहेत माहिती नाही, पण हे या ठिकाणी बसून होते। याचा अर्थ या ठिकाणी हे वॉच ठेवण्यासाठी किंवा ह्या कामाचे मॅनेजर असू शकतात किंवा कुणीतरी त्यांचा एखादा मध्यस्थी एजंट असू शकतो। परंतु या सर्वांकडनं कसल्याही प्रकारची उत्तरं दिली जात नाहीत। आपण सुरुवातीला यांच्याकडनं माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आम्हाला रॉयल्टी भरलेली नाही आणि कसल्याही प्रकारची परवानगी नाही।
बघू शकता आपण. हो साहेब, आम्ही तुम्हाला बोलतो की पुढे बोलतो, आम्ही तुमच्याशी बोलतो. आहे ते सांगा ना. पत्रकार बोलतोय, महाराष्ट्र पोलीस 24. तहसील ऑफिसला सोबत पाहिजे सर, गाडीच्या सोबत पाहिजे. गाडीचे कागदपत्र वगैरे सगळे सोबतच पाहिजे ना, घरी असून कसं बोलतो. तुम्ही फॉरेस्ट खात्यातनं वाहतूक करतोय. फॉरेस्ट खात्यातनं तुम्हाला तशी वाहतूक करता येत नाही, बरोबर आहे ना. फॉरेस्ट परवानगी घेतली का? नाही, आता सध्याला तुमच्या ज्या 2 गाड्या आहेत, एक GCB आहे आणि त्या अगोदर 2 गाड्या आहेत. तुम्ही या ठिकाणी कसल्याही प्रकारचं रॉयल्टी न भरता, परवानगी न घेता, शासनाची फसवणूक करून या ठिकाणी फॉरेस्ट खात्यातून तुम्ही अवैध उत्खनन करताय. फॉरेस्ट खात्यातनं जाते ना तुमचं जे काय वाहतूक होते, फॉरेस्ट खात्यातून होते ना. एक काम करा, तहसीलला फोन लावा, त्याच्या कुठेही पाहिजे त्याचा फोटोचा तहसीलला फोन लावा. सुट्टी घ्या त्याची, सुट्टी घ्या. आपण बघू शकता या ठिकाणी गाडी या ठिकाणी आता आम्ही आल्याच्यानंतर व्हिडिओ शूटिंग घेतल्यानंतर निघून जात आहे. त्याचा नंबर आपण घेतलेला आहे. आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी तहसीलदारांशी चर्चा करून बोलणार आहोत. तहसीलदारांना आपण या ठिकाणी हा खडे कुठलेत हा खाली एक जरा खाली करून घेतले नंबर घेतला की कुठली गाडी आहे, कुठं मुरुम चाललाय, कुठली गाडी मुरुम कुठं चाललाय. कुठे चालवलंय जंक्शनला. रॉयल्टी भरली का? रॉयल्टी भरली का? रॉयल्टी नाही. किती गाडी चालू आता जागेवर तर 2 आहेत, अजून किती? जंक्शनला कुठं चाललं? रोडच्या कामाला बसले. पालखी मारणार ना. हां रॉयल्टी भरली नाही, काय नाही, वाहतूक परवाना नाही. लाव कोण आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.